बोर्डिंगमध्ये शिकणं ही फार चांगली गोष्ट असते. पुऱ्याचं जे हे आहे ना प्रकाशन, ते धुळ्यात आपण यंग फाउंडेशनच्या माध्यमातूनच केलं होतं. बरं. जेव्हा पहिली आवृत्ती निघाली पुऱ्याची, तर त्या पहिल्या आवृत्तीचा प्रकाशनाचा कार्यक्रम आपण धुळ्यात ठेवला होता. त्याला कुलगुरू डॉक्टर के.बी. पाटील होते, हो का? काही गावीत होते. आणि पहिल्या प्रकाशनाचं जे काही आहे संधी ती आपल्याला मिळाली यंग फाउंडेशन. आणि आत्ता जस्ट मी म्हणजे दुपारी प्राध्यापक डॉक्टर शरद बाविस्कर यांचं विद्रोही संमेलनात भाषण ऐकलं. तिथे मी त्यांच्याशी फोटोसुद्धा क्लिक केले. पुस्तक पण घ्या त्यांचे फोटो क्लिक केले त्यांच्यासोबत, आणि पुस्तक नक्कीच घेईन मी आता. आणि तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, हा माझा खास मित्र. आम्ही हॉस्टेलला, बोर्डिंगला, मराठा बोर्डिंग धुळ्याला सोबत शिकलो आहोत. आणि 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आमची भेट झाली. आणि ही विशेष बाब म्हणजे जुना मित्र भेटला आहे. यस. आणि आपले सगळे मित्र पाहणार आहेत. जुना मित्र भेटल्यावर काय गंमत असते आणि काय वाटतं खरंच हृदयाला. ती खूप चांगली भावना असते आणि आपण मित्रांना भेटलं पाहिजे. अधूनमधून भेट खूप महत्त्वाची असते खरं आहे. आणि त्याच्यामुळे आणि मित्राची जागा कोणी दुसरं घेऊ शकत नाही. आणि मित्र हा आपलं जगणं समृद्ध करत असतो. त्याच्यामुळे मित्र हा खूप चांगला कोपरा असतो, जिथं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त होता येतं, बोलता येतं, हक्काने सांगता येतं. आणि हा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर जाणार आहे. नक्की 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 आपल्या मराठा बोर्डिंग ग्रुपला जाणार आहे. आणि आपले खरंच सगळे मराठा बोर्डिंगचे मित्र या व्हिडिओला लाईक करतील आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करतील. यस. चला, यस. आम्ही आता थांबतो इथे. आम्ही पूर्ण संमेलन त्या ठिकाणी पाहतोय. बस इथेच थांबतो. चला. या अंमळनेरच्या संमेलनात माझा खास मित्र मला भेटला. मनापासून आनंद होतोय. लहानपणी आम्ही हॉस्टेलला जीवन जगलो आहे. हॉस्टेलचं जीवन धुळे या ठिकाणी जिजू अग्रवाल मराठा बोर्डिंग, या बोर्डिंगला आम्ही होतो. पाडवी नूतनला आम्ही होतो. आणि पाडवी नूतन या शाळेची आठवण आम्हाला नेहमी असते. बोर्डिंगची आठवण आम्हाला नेहमी असते. आयुष्यात कधीच त्या गोष्टी माणूस विसरत नाही. आणि संदीप आपल्याकडे आलाय. संदीप माझा बोर्डिंगचा मित्र. काय म्हणशील संदीप, आपण बोर्डिंगमध्ये सोबत शिकलोय. ते खूप चांगले आहे ना सुवर्ण समोर ये ना. तर बोर्डिंगमध्ये शिकणं ही फार चांगली गोष्ट असते. आणि अलीकडे आपण बघतो की मुलं बोर्डिंगमध्ये जायला जरा घाबरतात. आता आपण ज्या काळात शिकलो तो काळ पण वेगळा होता. तेव्हा आपल्या पालकांकडे तेवढी संसाधनं नव्हती, गावाकडे तेवढ्या शाळा नव्हत्या. पण असं असलं तरी तुझे पालक असतील, माझे आई वडील असतील, या सगळ्यांना असं वाटायचं की माझ्या मुलानं शिकलं पाहिजे. बरोबर. आणि मुलगा शिकून काहीतरी त्याने केलं पाहिजे. आणि याच इच्छेनुसार किंवा या अपेक्षेनुसार त्यांनी आपल्याला तिथे बोर्डिंगमध्ये शिकायला टाकलं. आणि तेव्हा आपण काय अगदी हार्डली 5वीत म्हणजे तो 10-11 वर्ष वय असतं. त्या वयामध्ये हॉस्टेलला जाणं, स्वतःचे कपडे स्वतः धुणं, स्वतःचं ताट स्वच्छ करणं, स्वतःचं राहण्याचा रूम स्वच्छ करणं, ही जी सगळी सगळ्या गोष्टी आपण डिसिप्लिन आहे ती आपल्याला तिथे मिळते आधीपासूनची. राईट. बरोबर. खरं म्हणजे डिसिप्लिन आता शब्द आला म्हणून. कारण या गोष्टी आम्हाला लहानपणापासून आमच्या मनावर त्या बिंबवल्या गेल्यात. म्हणजे बिंबवल्या गेल्यात असा अर्थ नाहीये की ते आपोआप आत्मसात झाले. कारण टापटीप राहणं, आपल्या पेटी असायची आमची छोटीशी, ते पेटी समोर आमचं अंथरूण टाकणं, ते सकाळी लगेच गोळा करून ठेवणं, सकाळी लवकर उठणं, लवकर तयार होणं, अभ्यासाला बसणं, जेवणाला जाणं, पुन्हा शाळेत जाणं, आणि शाळेमधून मग संध्याकाळी 5 वाजेला जेव्हा आम्ही रिटर्न यायचो तेव्हा ग्राउंडमध्ये खेळणं. या सगळ्या गोष्टी स्मरणात आहेत. अगदी आजही विसरत नाही व्यक्ती, किंवा संदीपही विसरला नसेल माझ्या मध्ये. नाही, आपण शाळा सुटल्यावर चिलापाटी खेळायला जायचो. हो. आणि जे मिळेल ते खाणं, जे मिळेल. तुम्हाला असं काही हे नव्हतं की तुम्ही सकाळी 10 वाजता जेवल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी 6-7लाच जेवण मिळणार, हे माहिती असायचं. हो. पण त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये जेव्हा ते शहरातले मुलं डबा घेऊन दुपारी यायचे तेव्हा ते वाटायचं की आपल्याला पण दुपारचं जेवण मिळालं पाहिजे. अशी काही सोय नव्हती तेव्हा.
आणि या सगळ्या गोष्टी स्वीकारत त्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आजूबाजूला आहेत, जेवढी संसाधनं अवेलेबल आहेत, जेवढं काही मिळत आहे तेवढं अंगीकारत आपल्या आईवडिलांची इच्छा आहे आणि आपण शिकलं पाहिजे. या इच्छेनुसार ती जी काही 5 वर्ष म्हणजे मी तर माझ्या तू आयुष्यात कोणत्या 5 वर्षी वर्ष आलेला होतो. होता हॉस्टेलला? मी साधारणतः 1994 ते 1999 अशी 5 वर्ष मराठा बोर्डिंगमध्ये राहिलो. आणि बाजूलाच असलेली जी शाळा आहे चिपटण RR पाडवी नूतन विद्यालय, तर त्या शाळेचा पण किस्सा असा आहे की धुळे शहरामध्ये ती जी काही सगळी जमीन आहे म्हणजे धुळे शहराचं कोर्ट असेल, धुळे शहराचं ती पाडवी नूतन शाळा असेल, तो जो काही सगळा प्रिमायसेस आहे ते एक आदिवासी संस्थानिक होते पाडवी म्हणून, तर त्यांची ती सगळी जागा आहे. आणि त्यांनी त्या संस्थेला ती जागा शाळेच्या मुलांनी शिकावं म्हणून शाळेसाठी दिली आणि म्हणून ते त्यांचं नाव तिथे आहे चिपटण RR पाडवी. तर ते त्यांचं नाव त्या शाळेला हे आम्हाला जेव्हा मी पुस्तकं वाचायला लागलो तेव्हा कळालं. हे मला पण माहित नव्हतं. आणि हा अचानक भेट नाही झाली मित्रांनो, कारण आम्ही मराठी साहित्य संमेलनात आलो होतो. मी नेहमी जातोय आता 2-3 दिवसापासून 2 ते 4 तारखेपर्यंत मराठी साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन आणि गझल साहित्य संमेलन पण झालं, गझल मेळा. तर या 3 गोष्टींचा या ठिकाणी आमच्या अंमळनेरला खूप त्या ठिकाणी म्हणजे आस्वाद मिळतोय सगळ्यांना या सगळ्या गोष्टी पाहण्याचा आणि आनंद घेत आहेत सर्व अंमळनेरकर. आणि अशा वेळी मला त्या गर्दीमध्ये माझा मित्र सापडला आणि इतका आनंद झाला मला तिथे की आम्ही खूप गप्पा केल्यात तिथे. प्रत्यक्ष तो पण व्हिडिओ टाकेल मी छोटासा, त्या सभा मंडपात आम्ही गप्पा करतोय. आणि मग घेऊन आलो घरी मित्राला, कारण मित्र आहे शेवटी. तर आपण भेटत राहू आणि आपल्या नक्कीच सगळ्या मित्रांशी पण बोलत राहू. जिनल काय म्हणशील बेटी? आणि हे आमचं जे चॅनल आहे ना जिनलच्या नावाने, जिनल विथ फॅमिली, म्हणजे हिचं चॅनल आम्ही ॲक्वायर केलेलं आहे. ग्रेट. पण छान असंच बोलायचं, सुरुवातीला तिच्या घाबरता बोलायचं आणि खरं खरं बोलायचं. बोलते ती हा, आणि लोकांना बरं वाटलं नाही तरी खरंच बोलायचं. खरंच बोलायचं. लोकांना बरं वाटण्यासाठी खोटं कधी बोलायचं नाही. बोलते ती खोटं नाही बोलायचं, खोटं नाही कधीच नाही खोटं बोलत. यस, थँक्यू जिनल. चला, काय वाटलं तुला? मित्रांनो भेटूयात पुढच्या ब्लॉगला. आणि माझा खास मित्र आता आपली रजा घेतोय. यस, संदीप बाय.